Hello guys, today we are going to learn first type of part of speech noun म्हणजे नाम. तर ह्याची डेफिनेशन बघूया. नाम या शब्दाच्या जातीच्या नावावरूनच त्याची व्याख्या स्पष्ट होते. एखाद्या निर्जीव किंवा सजीव वस्तूचे नाव म्हणजे नाम होय. व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्राणी, गुण, कल्पना, कृती किंवा स्थितीच्या नावाला नाउन म्हणजे नाम म्हणतात. थोडक्यात कशाचेही नाव म्हणजेच नाम असते. तर इथे मी तुम्हाला काही टाइप्स दिलेले आहेत. फर्स्ट, नेम ऑफ अ पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीचे नाव. अ नाउन दॅट नेम्स अ पर्सन, राहुल, सीता, डॉक्टर, टीचर. सेकंड, नेम ऑफ अ थिंग वस्तूचे नाव. अ नाउन दॅट नेम्स अन ऑब्जेक्ट ऑर थिंग. एक्झाम्पल, बुक, पेन, चेअर, मोबाईल. थर्ड, नेम ऑफ अ प्लेस ठिकाणाचे नाव. A noun that names a place. Example, Pune, India, school, market. Fourth, name of an animal म्हणजे प्राण्याचे नाव. A noun that names an animal, bird or insect. Example, dog, cat, lion, peacock. Fifth, name of a quality or idea. गुण किंवा कल्पनेचे नाव. A noun that shows qualities, feelings or ideas. Example, honesty, love, happiness, freedom. Sixth, name of an action म्हणजे एखाद्या कृतीचे नाव. A noun that names an action. Reading, playing, singing, running. Last one, name of a state म्हणजे एखाद्या स्थितीचे नाव. A noun that shows a condition or state of being. Example, childhood, poverty, sleep, old age. If you like my teaching style, then like, subscribe and share, and thanks for watching.